ठाण मांडून बसलेल्या ग्रामसेवकांची बदली करा. 25 वर्ष एकाच तालुक्यात कार्यरत. राजकीय दबाव तंत्राचा वापर. मिरज तालुक्यात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेले ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामसेवक यांची बदली करा या मागणीचे निवेदन थेट मंत्रालयात देण्यात आलं आहे. प्रहारचे तालुका उपाध्यक्ष परसराम बनसोडे यांनी याबाबतची लेखी तक्रार केली आहे. तालुक्यातील अनेक स्थानिक ग्रामविकास अधिकारी ग्रामविकास सेवेत रुजू झाल्यापासून एकाच तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत आहेत. बदली केवळ एका गावातून शेजारील दुसऱ्या गावात करून घ्यायची आणि तिथे नोकरी करायची असा प्रकार सुरू आहे. या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना राजकीय वरदहस्त आहे. राजकीय दबाव तंत्र वापरून अनेक ग्रामसेवक संघटनेच्या जोरावर एकाच तालुक्यात काम करत आहेत. दुसऱ्याच्या नावावर शासकीय कामे घ्यायची आणि पोट ठेकेदार म्हणून काम करायचं असा प्रकार अनेक ठिकाणी सर्रास सुरू आहे आणि त्यातच अनेक ग्रामसेवक स्वतः ठेकेदार म्हणून काम करत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपये हडप केले आहेत असे निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे मिरज तालुक्यातील ग्रामसेवकांची चौकशी करून दुसऱ्या तालुक्यात बदली करावी, अन्यथा मुंबई मंत्रालय येथे प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करणार असल्याचं परशुराम बनसोडे यांनी म्हटलं आहे. त्यामध्ये 25 ते 30 वर्षे एकाच ठिकाणी ग्रामसेवक काम करत आहेत. अशा ग्रामसेवकांची तात्काळ चौकशी करून बदली करण्याची मागणी आम्ही मुंबई मंत्रालय या ठिकाणी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. येणाऱ्या 8 दिवसात या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई न झाल्यास 15 तारखेपासून मुंबई मंत्रालय या ठिकाणी पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करणार आहेत. जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. उद्या सोमवार दिनांक मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन तात्काळ त्यांना निवेदन सादर करणार आहेत. या निवेदनामध्ये काही पुरावे देखील आम्ही त्यांच्याकडे सादर करणार आहेत. येणाऱ्या 8 दिवसांमध्ये या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा मंत्रालय या ठिकाणी आंदोलन करणार आहे अशी आम्ही निवेदनाद्वारे सूचित करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.